अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात राशिद खान पठाण आणि आमदार आदित्य ठाकरे या दोन याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं 2 आठवड्यांची मुदत दिली आहे। सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या आणि दिशा सालियनचा गूढ मृत्यू या प्रकरणांमध्ये आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीची मागणी करण्याची याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली होती। त्यानंतर या प्रकरणात आपलीही बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केलाय। मुंबई उच्च न्यायालयात त्यावर आज सुनावणी पार पडली। यावेळी उच्च न्यायालयानं दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज आहे का हे पटवून देण्याचे निर्देश राशिद खान पठाण यांना दिले। आपण पाहूयात याच प्रकरणात आमचा प्रतिनिधी सूरज सावंतचा रिपोर्ट। दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची गरज का आहे या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित करत याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदतवाढ दिलेली आहे। खरं तर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यामध्ये आलिशा या संघटनेचे राशिद खान पठाण यांनी याचिका दाखल करत आदित्य ठाकरे यांची या संपूर्ण प्रकरणात चौकशी व्हायला हवी अशी मागणी याचिकेतनं करण्यात आलेली आहे। दिशा सालियन त्याचबरोबर सुशांत सिंह राजपूत या दोन्ही प्रकरणात ही चौकशी व्हायला हवी असं याचिकेतनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यात 44 वेळा संभाषण झाले का असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी व्हायला हवी असं याचिकेतनं म्हणण्यात आलं होतं। त्यामुळे 2 आठवड्याच्या मुदतीनंतर आता याचिकेकरता काय पुरावे देतात आणि त्यावरती कोर्ट काय सुनावतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आशिष जयस्वालसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।